हाय हॅलो, मी ऋतुजा पवार. ऋतुजा किचन किंगमध्ये मी आज बनवणार आहे मटण रस्सा भाजी. मटण रस्सा भाजी बनवण्यासाठी स्वच्छपैकी अर्धा किलो भाजी स्वच्छपैकी धुवून घेतलेली आहे 2दा ते 3दा. त्याच्यामध्ये आता थोडीशी हळद मिक्स करायची, अर्धा चम्मच हळद टाकल्यानंतर 1 चम्मच मीठ टाकायचं आणि असं छानपैकी हाताने असं मिक्स करून घ्यायचं. छानपैकी मी असं मिक्स करून घेतलेली आहे. असं मिक्स करून घेतलेलं आहे. 5 मिनटं याच्यावर झाकून ठेवायचं. पातेल्यामध्ये 2 पळ्या तेल टाकलं, त्याच्यामध्ये ही मिक्स केलेली भाजी पूर्ण टाकून घ्यायची. भाजी टाकल्यानंतर संपूर्ण भाजी अशी परतून घ्यायची आहे. घेतल्यानंतर त्याच्यावर एक अशी प्लेट झाकून ठेवायची. आपण भाजीमध्ये तर पाणी टाकणार नाही, असं वरी प्लेटीमध्येच 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं. 1 ग्लास पाणी टाकल्यानंतर आपोआप भाजीला भाजी शिजेपर्यंत आपण भाजीला लागणारे साहित्य बनवून घेऊया. लागणारं साहित्य 1 मोठ्या आकाराचा कांदा भाजून घेतलेला आहे, त्याचबरोबर खोबरं पण भाजून घेतलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर घेतली चिरून शिन्या, 1 टोमॅटो घेतला. आपल्याला आवडत असला तर 1 पण घेऊ शकता, पुन्हा अर्धा पण टाकू शकता आवडत नसला तर. अद्रक थोडीशी टाकली, 2-3 लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ अशी भाजून घ्यायची. हरभऱ्याची डाळ टाकल्यानंतर खूप चवनुसार खूप छान लागते चव. भाजून घेतलेलं सगळं सामान मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं. मिक्सरमधून असं वाटण बारीक करून घ्यायचं. चला तर आता भाजी शिजली का बघूता. वरी बघा असं ठेवलेलं पाण्याला कसं आदन आल्यासारखं झालंय. बघा ऑलरेडी याच्यामध्ये पाणी बघा कसं आलं. याच्यामध्ये हे पूर्ण पाणी टाकून उकडलेली भाजी मी अशी एका पातेल्यात काढून घेतलेली आहे. भाजीला लागणारे मसाले बघूता. लाल तिखट, सुहाणा, अंबारी, थोडीशी हळद टाकायची. हळद मी अगोदरच पहिलं टाकली होती, त्याच्यामुळे मी थोडीशी टाकणार आहे. काळा मसाला आणि मटन एव्हरेस्ट मसाला टाकणार आहे भाजी. त्याच पातेल्यामध्ये 3 पळ्या तेल टाकलं. तेल गरम झाल्यानंतर हे केलेलं वाटण टाकून द्यायचं. वाटण असं परतून घ्यायचं. हे पूर्ण परतून घ्यायचं. परतून घेतल्यानंतर ते टाकायचे मसाले. मी सांगितलेले आता मसाले पूर्ण टाकून घ्यायचे. डबल परतून घ्यायचं. छानपैकी असं परतून घ्यायचं. असं तेल सुटेपर्यंत पूर्ण परतून घ्यायचं. बघा कसं थोडं थोडं तेल सुटायलं. एक पळी ते पाणी टाकायचं मिठाचं, म्हणजे भाजी करपणार नाही, बुडाला लागणार नाही. असं हलवून घ्यायचं, परतून घ्यायचं थोड्या वेळ. बघ तशी तेज भाजी दिसायली. मेहंदी मी पूर्ण भाजी टाकून घेतली आहे. बघा तर कशी झाली ते. अशी छान भाजीला उकळी येऊ द्यायची. भाजी बघा कशी झाली ते. कशी झाली ते मटणाची झणझणीत भाजी. वास पण खूप छान यायलाय. मला तर खूप आवडली भाजी. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.